त्यामुळे जयनमान कारकुबर संघ आपण रेडी राहा. आता एक संघ आपल्या समवेत खेळण्यासाठी सज्ज होईल. या मॅचमध्ये आपण पाहिलं बीसीसी बेंडकळ ब संघाने टॉस मात्र जिंकला, नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दुसऱ्या बाजूला चॅलेंजर चिर्लेज यांनी पहिल्या सामन्यामध्येच हितेन अर्थात भेंडकळच्या संघाला पराभूत केलं होतं. आणि आता भेंडकळचा दुसरा संघ जुगल गरद यांचा संघ बीसीसी भेंडकळ ब यांच्या विरुद्ध या दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. सामना 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅचमध्ये कुंबडभोजे संघाने 4 षटकांमध्ये 77 धावा उभारल्या. एक गडेबाज जिथे शुभम कोळी सामन्याचा हिरो ठरला, अर्धशतक त्याने लगावलं. इथे आपण पाहतोय स्ट्रायकर बॅटर सलामीला प्रियांशू आणि त्याच्या समवेत सार्थक घरत जो की पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला होता. शैलेश चव्हाण सरांचा इशारा येतो त्यांच्या समवेत जीवन गावण सर आणि पहिला बॉल फटका फसलाय आणि जुगल गरज बॉलच्या खाली पहिल्याच बॉलवर ब्रेक थ्रू मिळत असताना तो भेंडकळ संघाला आणि चिर्ले संघाला एक मोठा धक्का असेल. प्रियांशूच्या स्वरूपामध्ये आक्रमक शैलीचा फलंदाज अगदी स्वस्तामध्ये भोपळाही न फोडता शून्याचा चष्मा घालून बाद झालाय. चांगला ब्रेक थ्रू मिळालाय तो बीसीसी भेंडकळ ब संघाला. जुगल गरज स्वतःच्या गोलंदाजीमध्ये स्वतः अगदी हा झेल टिपत असताना चॅलेंजर चिर्ले संघाला लागलेला हा एक मोठा धक्का आपण म्हणू शकतो, जबर धक्का म्हणू शकतो. कारण प्रियांशू जो की अगदी अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो आणि शेवटपर्यंत खेळण्यासाठी देखील ओळखला जातो आणि तो मात्र इथे बाद झालाय. तर सार्थक पहिल्या मॅचमध्ये सार्थक शेवटपर्यंत अगदी लास्ट ओव्हरपर्यंत होता, त्याच्यावर मोठी जबाबदारी होती. तिथे त्याने अगदी संयमी खेळ साकारला. इतर फलंदाजांना त्याला साथ देता आली नव्हती आणि आता या मॅचमध्ये त्याला एका चांगल्या साथीदाराची गरज आहे जिथे कुठेतरी पार्टनरशिप बिल्ड होईल. कारण आता 24च चेंडू आहेत, त्यातला एक चेंडू संपलाय. आता उर्वरित 23 चेंडूमध्ये किती धावा बनवायच्यात. समोर बीसीसी भेंडकळ संघ ज्यांनी 5 ओव्हरमध्ये टेंबोडेच्या विरुद्ध 89 धावा उभारल्या होत्या पहिल्या फेरीमध्ये. नवीन फलंदाज आयुष मडवी तिसऱ्या क्रमांकावर. सार्थक गरज त्याच्या समवेत. फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहिली तर लॉंग ऑफ, डीप कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय, डीप पॉइंट, लॉंग ऑन आपण पाहतोय, काऊ कॉर्नर, एक स्क्वेअर लेग. त्यावेळेस बघा बॅट अगोदर फिरले, चेंडू उशिराने आलाय, बाउन्सने बीट केलाय, अंगाचा वेध घेतला या बॉलने. ईशान बॉलवर पोहोचतायत टुवर्ड्स थर्ड मॅन. लेग पायचा इशारा मुख्य पंचांचा येत असताना आणि धावफलकाला प्रारंभ होत असताना चॅलेंजर चिर्ले संघाच्या जुगल गरज आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सार्थक गरजसाठी. सार्थक गरजने पहिल्या मॅचमध्ये अगदी कमी चेंडूमध्ये जास्त धावसंख्येची खेळी साकारली होती आणि त्याच गोष्टीसाठी सामनावीराचा पुरस्कार त्याला खरं तर प्रदान करण्यात आला होता. आणि आता याही मॅचमध्ये त्याच्यावर जबाबदारी वाढली कारण प्रियांशू बाद झालाय स्वस्तात. आयुष मडवी सोबत आता एक चांगली भागीदारी त्याला रचणं खूप गरजेचं असणार आहे आपल्या संघासाठी. ती जबाबदारी आता बघूया कशा पद्धतीने पार करतील कारण समोर आव्हान जुगल गरजचं आहे. स्लोअर वन टाकलाय ओव्हर द बॉलर हेड आणि खरं तर खेळाडूचं लक्ष नव्हतं. आपण पाहिलं थोडासा लेट स्टार्ट केलाय दोघांनी आणि बॉल डाऊन दी ग्राउंड निघून गेला. नाराज आहे जुगल आपण पाहिलं. दोन्ही खेळाडू लेट स्टार्ट झाले, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. नक्की कोणी पकडणारा चेंडू आणि चेंडू मात्र पसार झालाय तो सीमारेषा पलीकडे. सार्थक गरज आपण पाहतोय त्याने मात्र हा पहिला चेंडू फेस केला वैयक्तिक आणि इथे त्याने स्वतःचं खातं चौकाराने उघडलंय. ढगाळ वातावरण आणि आता कदाचित पाऊस पडू शकतो. 3 चेंडू झालेत, धावफलकावर धावा आहेत त्या 5, एक गडी बाद. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत सध्या आपण अनुभवतोय. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न मात्र भरपूर हाईट अंपायरने डिक्लेअर केला व्हाईट बॉल. असं होत असतं कुठेतरी आपण पाहतोय. चौकार आला होता खरं तो अडवणं गरजेचं होतं. लॉंग ऑन लॉंग ऑफ थोडेसे वाईडिश होते. 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंच कळवत आहेत गोलंदाजाला. पहिला बाउन्सर पहिली ताकीद दिली गेली. त्यावेळेस बघा बाहेरचा बॉल फुल टॉस, बॉलला दिशा दिली, बॉल थडव्याच्या दिशेने. लाजवाब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. उज्ज्वलच्या माध्यमातून बॉडीला स्ट्रेच केलं, पॉइंट वरनं थर्डमॅनला अंतर पार केलं. एका हाताने बॉलला पकडून आतमध्ये ढकलत असताना सरळ आपण पाहतो थ्रो केला.
मालीचे एफर्ट्स उज्ज्वलच्या माध्यमातून आपल्या बेंडकळ संघासाठी 2 धावफलक पुढे सरकत आहे. 8 धावा धावफलकावर होत आहेत. स्लोवर वन टाकलाय, पिकअप केलाय, उंच खूप गेलाय, लांब कमी गेलाय आणि कॅच ड्रॉप झालंय. ओ विकेटची संधी होती. जुगल गरज आपण पाहतोय. थोडासा खेळाडूचा अंदाज चुकला. चेंडूचा खरं तर हाईट आणि किंबहुना कुठे पडणार आहे तो अंदाज कुठेतरी चुकला. क्षेत्ररक्षकाचा अनेक जीवनदान मिळालंय. तो फलंदाज अर्थात सार्थकला त्याने आशा सोडली होती, कारण फक्त आपण पाहतोय सिंगलच रन कंप्लीट केली. टीमची टोटल 9 या आकड्यावर अंतिमचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या षटकातील एक चौकार आपण पहिला रोहित फक्त आलाय उर्वरित चेंडूवर. एक विकेट आली आणि फक्त सिंगल डबलवर त्याने डील करायला दिलंय. चांगली गोलंदाजी. हो भन्नाट वेग, फास्ट अँड फ्युरियस बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन सरळ थांबला, बीट केला आयुष मडवीला. आयुष मडवी अजूनही खातं उघडण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. 2 बॉल त्याने खेळलेत, कोणती रन आली नाहीये त्याच्या बॅटमधून. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि चॅलेंजर चिर्ले संघ 1 गडी बाद 9 या धावसंख्येवर. 9 for 1. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 77चा उच्चांक आहे. जर्मन कारकुपर संघासोबत आता कोणता संघ खेळणार तिसऱ्या फेरीमध्ये, आता त्यासाठी मात्र या मॅचच्या पहिल्या फेरीची तरी आपल्याला वाट पाहावी लागेल. रोहित आज मात्र मंगेश स्मृती कोंबडवजे संघाचा खेळ बहरलाय. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 5 ओव्हरमध्ये 78 आणि मागच्या मॅच मध्ये 4 ओव्हर 77. दोन्ही मॅच मध्ये शुभम कोळे प्लेअर ऑफ द मॅच होता. फिंगर्स रोल केले, मात्र जास्त टर्न केले बॉलला. वाईड बॉलने सुरुवात होत असताना या षटकाची भावनेक आपल्याला पाहायला मिळतात. भावनेश ठाकूर वाईडने सुरुवात केली आहे. टीमची टोटल 10 रन्स ऑन बोर्ड. पाहतो टर्न आणि मात्र 1 फॉर द ओव्हरचा फक्त इशारा देण्यात आलाय. या अगोदरचा बॉल आपण पाहिलं तर लेग ब्रेक केला होता रोहित आपण भावनेशच्या माध्यमातून, आणि यावेळेस मात्र ऑफ ब्रेक टप्पा पडल्यानंतर करकण आतमध्ये फिरला बॉल. चांगली उसळी देखील प्राप्त केली आणि चेंडूला दोन्ही बाजूला टर्न करण्याची खरं क्षमता आता भावनेशने दाखवली आहे. त्यामुळे आता फलंदाजाला पिक करणं अवघड जाऊ शकतं. त्यावेळेस बघा खोलवर टप्प्याचा बॉल सार्थकने दिशा दिली ऑन साईडला. फॉर्मलिंग झाले, मात्र चांगला थ्रो तर गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतोय आणि 21 धाव इथे मिळत असताना 11 धावा धावफलकावर आहेत. हो चांगला पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा बॉल, बॅटचा फेस ओपन करून बॉलला ढकललाय कव्हर पॉइंट मध्ये. क्षेत्रशी दूरवर नाही तर डायरेक्ट थ्रो केला कीपरकडे आणि पंच मात्र सांगतात सेफ आहे. थोडासा उशीर केला, फ्लॅट थ्रो पाहिजे होता, थोडासा वरतून आला, कीपरला जम्प करावी लागली बॉल पकडण्यासाठी. थोडासा अलॉंग द कार्पेट किंवा 1 बाउंड जरी आला असता तरी कदाचित इथे विकेट प्राप्त करता आली असती. दोन धावेने स्कोर कार्ड पुढे सरकत असताना 13 या आकड्यावर 13 रन्स. अजूनही ती धावगती पकडली नाहीये चिर्ले संघाने. ज्या गोष्टीसाठी ओळखले जातात, चर्चा झाली, चर्चेला उधाण आलं आणि ते उधाण आणून दिले ते आयुष मडवीने. पहिला मॅक्सिमम आहे रोहित, पहिला षटकार आला या इनिंगचा तो आयुष मडवीच्या बॅटमधनं. आतापर्यंत 2च चेंडू सीमा पार गेलेत. एक चौकार जो सार्थकने मारला आणि हा पहिला षटकार जो आयुषने मारलाय. आणि याच्या जोरावर टीमची टोटल आता वेगाने पुढे सरकली आहे 19 या आकड्यावर. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत भावनेश ठाकूरच्या ओव्हर मधील. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. कमबॅक करायचंय भावनेशला आता. आयुष मडवीने स्लोवर वनला पीक केलं खूप लवकर आणि मात्र ऑन साइडला 6 धावा प्राप्त केल्यात. ही चर्चा आपण करत होतो की आता गिअर शिफ्ट करणं खूप गरजेचं आहे, कारण 4च ओव्हरचा हा सामना आहे.
त्यापैकी ऑलमोस्ट 10 चेंडू झालेले आहेत. पावसाच्या सरी आता मात्र कोसळत असताना मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू असताना नेक्स्ट बॉल. हो, इथे बघा लवकर फिरवली बॅट. चेंडू थोडासा उशिराने आलाय. टर्न केलं बॉलला लास्ट मुवमेंटला ते भावनेश ठाकूरने. टप्पा पडल्यानंतर थोडासा आपण पाहतोय ब्रेक करत असताना ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी. चांगला बाउन्स प्राप्त करतोय भावनेश ठाकूर. हो, पुढे स्टेप आउट झाले. शॉट अप गुडले चेंडू आपण पाहतोय. राईस झाला हलकासा आणि अगोदर फ्रंट फूट आणि नंतर बॅक फूट अशी द्विधा मनस्थिती राहिली आयुष मडवी यांची. लास्ट बॉल आले डॉट. भावनेश ठाकूरने या ओव्हरमध्ये रन खर्च केल्या. फक्त 10 आणि 2 ओव्हर नंतर टीमची टोटल आहे ती 19. 19 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही आपण पाहिलं मनोज सर तर चॅलेंजर चिर्ले संघाला थोडंसं आता आक्रमक पवित्रा स्वीकारणं गरजेचं आहे. तर बेंडगळ संघाची फलंदाजी पाहता ह्या धावा पुरेशा आहेत का हा प्रश्न आता दोन्ही फलंदाजांच्या मनामध्ये गोंगावतं. डिस्कशन होतंय आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि रणनीती आखली जाते पुढच्या 12 बॉलची की कसं आपण प्रोग्रेस करायचंय या मॅचमध्ये. खास करून सार्थकची बॅट या मॅचमध्ये तितकी तळपतली आपण पाहिली नाहीये. थोडासा शांतच तो राहिलाय. विनीत आपल्याला पाहायला मिळतात. आता जय हनुमान कारकुपर संघ देखील इन ऍक्शन असेल पुढच्या मॅच मध्ये. हे सध्या स्ट्रॅटेजी करतायत प्लॅनिंग आखतायत. थोडासा खाली राहिला बॉल. तर सौदी अरेबिया रिटर्न साईजी घरत साई शेठ घरत या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे. हो, जबरदस्त टायमिंग आहे. सार्थक घरतची बाट आता हळूहळू तळपत असताना पावसाचा जोर वाढलाय आणि धावांचाही जोर वाढलाय मैदानाच्या आतमध्ये. कारण पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि दुसऱ्या बॉलवर आपण पाहतोय दमदार षटकार सार्थक गरजच्या बॅटमधनं येतोय. गरज आहे अशा धावांची. चॅलेंजर चिर्ले संघ नेहमीच आपण पाहिलं रोहित चॅलेंज मधनं पुढे येत असतो. कारण मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं असेल पहिल्याच ओव्हरमध्ये 2 झटके लागले होते त्यांना आणि जबरदस्त आपण पाहतोय अपोजिशन टीमने बॉलिंग केली होती आणि त्या परिस्थितीमधनं बाहेर काढलं ते सार्थकने. 20 धावांची स्फोटकी केळी 6 बॉलमध्ये त्याने साकारली होती आणि त्यानंतर गोलंदाजी देखील काही प्रमाणात चांगली झाली होती आणि त्या धावा डिफेंड केल्या होत्या. मात्र इथे त्या धावा बनवाव्या लागतील त्यांना. 54 धावा त्याने डिफेंड करून दाखवल्या होत्या. गोलंदाजी देखील चांगली राहिली होती. खोलवट टप्प्याचा फ्लायटी डिलिव्हरीचा हा बॉल होता. 1 रन पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न सार्थक घरत. मात्र डेंजर एंडला होते ते आयुष आणि बघा पापणी लवते न लवते लगेच 2 धावा पूर्ण केल्यात. स्ट्राईक रोटेशन किती महत्वाचं आहे कारण तुम्ही अपोजिशन टीमच्या फिल्डर्सवर एक दबाव टाकत असता. तो मानसिक दबाव सायकोलॉजिकल प्रेशर आपण ज्याला म्हणत असतो वारंवार क्रिकेटमध्ये टाकलं जात आहे. गॉन काय रिफ्लेक्शन आहे जुगल गरजचं आपण पाहतोय. मगाशी देखील तो एक 100 कॅच आपण पाहतोय उडी मारून घेतला होता जुगलने आणि इथे देखील आपण पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये कम्मालीचा झेल टिपलाय. पहा ते रिफ्लेक्शन. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये बॉलला ग्रिप केलं ते जुगलने आणि कम्मालीचं रिॲक्ट केलं हा झेल पकडत असताना आणि सार्थक गरज मात्र या मॅच मध्ये शेवटपर्यंत थांबू शकला नाहीये. कौतुक करावं लागेल विनीत गरजचं देखील. त्याने खूप चांगल्या लाईन लेंथवर चेंडू टाकला आणि जुगलने त्याला खूप चांगली साथ दिली. सार्थक गरज याही मॅच मध्ये रोहित 20 धावांची खेळी करून बाद झालाय. यावेळेस मात्र 9 चेंडू तो खेळला. स्पर्श घरत आलेत आता 4थ्या क्रमांकावर. टीमची टोटल आपण पाहतो 31 आहे. गडी बाद झाले 2. 31 लॉस ऑफ 2 विकेट्स. या ओव्हरमधील 2 बॉल शिल्लक. पहिलाच बॉल फुल टॉस टाकलाय नवीन आलेल्या फलंदाजाला. त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि खच्चीकरण होईल ते गोलंदाजाचं. तुम्हाला आत्ताच विकेट मिळाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये फुलटॉस बॉल टाकणं मागात पडू शकतं. टीमची टोटल 37 रन्स ऑन बोर्ड. तिसरं षटक आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे अजूनही.
त्यानंतर अजून एक षटक बाकी आहे. स्लोवर वन टाकलाय, मिड ऑफला नाहीये, लॉंग ऑफवरनं खेळाडू पुढे सरसावतोय. एक रन पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि यस्नो यस्नो करत सरते शेवटी थांबवला. एकाच धावावर समाधान व्यक्त केलं म्हणजे स्पर्शकडे स्ट्राईक राहील. अशा रीतीने 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर चॅलेंजर चिरले 38 धावा, 2 गडी बाद. मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाने 77 धावा. चला चिलीपिली पार्टी, चिल्लर पार्टी. चला बाहेर या आपण. बॉलिंग मार्कवर आता निशांत गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रनअप ते मार्क करतात. धावा तर चांगल्या झाल्यात 38. 3 ओव्हरमध्ये आता लास्ट ओव्हरमध्ये समोर स्पर्श करत आहे. पहिलाच बॉल आपण पाहतोय. पंचाकडे आशाभूत नजरेने पाहिल्या, विकेटच्या वरतून निघून गेलाय हा बॉल असं प्रतीत होत आहे. आणि हा लिगल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतोय, संपन्न झाली आहे. अंदाज चुकला कुठेतरी स्पर्शचा. पंचाकडे पाहिलं त्याने मात्र पंचाने सांगितलं इट्स अ लिगल बॉल. पहिला बॉल निशांत यांचा आलाय डॉट. आता 5 चेंडूंचा खेळ बाकी. जुगल करत आपण पाहतोय क्षेत्ररचनाची व्यूहरचना बदलत असताना विकेटच्या पाठी बघून विकेट कीपर आहेत. फाईन लेग लॉंग स्टॉप मध्ये खेळाडू तैनात आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. अखूट टप्प्याचा बॉल इथे फटका फसलाय. गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करतायत निशांत स्वतः. हो, आणि दुसऱ्या रनसाठी आयुषने परत पाठवलंय स्पर्शला हाफ क्रीज वरून, तेही. आता निर्णय कितपत योग्य आहे ते आता आयुष मडवीला सिद्ध करावं लागेल की का दुसरी रन नाकारली आहे. आता 4 बॉल शिल्लक आहे. टीमची टोटल झाली ती 39-39. आणि मंगेश स्मृती कोंबडभुजा संघ रोहित मात्र मला वाटतं पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. त्यांना बाय मिळाली असं आपण घोषित करू शकतो. आता नेक्स्ट मॅच मध्ये क्लीन बोल्ड आपण पाहतो इथे होत असताना. ती सिंगल काढली, ती दुहेरी रन घेतली असती तर आता नॉन स्ट्राईकला असले असते आयुष. मात्र सिंगल नंतर डबल नाकारली आणि स्वतःवर विश्वास ठेवला. मात्र तो विश्वास कुठेतरी घातक ठरलाय. तर निशांत त्याने त्यांची दांडी गोल केली आहे. आता इथे जिंकणारा संघ जय हनुमान खारकोपर सोबत खेळणारे आणि मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाला मात्र सरळ आता तिसऱ्या फेरीतनं पाय मिळाले आणि ते डायरेक्ट सेमीफायनल मध्ये खेळतील. कारण इथे हा उच्चांक आहे तो 77चा आहे आणि आता स्कोर आहे तो 39. आणि आता फक्त 3 बॉल शिल्लक आहेत. 39-3. प्रियांशू पहिल्या बॉलवर बाद झाले. सार्थक करत 20 धावा. आयुष मडवी 7 बॉल 8 धावांचं योगदान. स्पर्श करत 4 बॉल 8 वर खेळतात. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना संस्कार पाटील. निशांत यांनी जबरदस्त भेदक मारा, तिखट मारा आपण पाहतोय. धारदार गोलंदाजी केली आहे. 3 बॉलमध्ये फक्त 1 रन, 1 विकेट. फुल टॉस आणि वन्स अगेन जुगल करत. कमालीचं रिफ्लेक्शन आहे आणि कमालीची फ्लेक्झिबिलिटी ऍज अ विकेट कीपर म्हणून. 3ही झेल आणि 3ही झेल अगदी अवघड होते. एकही झेल सोपा नव्हता. पहिला झेल त्यांनी मागच्या मॅच मध्ये जम्प करून घेतला. त्यानंतर मगाशी 100 कॅच आणि आता मात्र लेग साइडला आपण पाहतोय बॉडी स्ट्रेच करून हा झेल टिपलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. हे षटक मात्र आता बेंडकळ ब संघासाठी कमालीचं फायद्याचं राहिलंय. या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये फक्त 1 रन आणि 2 विकेट आले आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आता गोलंदाज निशांत जाऊन पोहोचलाय. जतीन मडवी डावकरताचा फलंदाज. हॅट्रिकचा बॉल. हॅट्रिकची संधी आहे. बॉल हवे ते फिल्डर पोहोचतील का? आणि विकेट हॅट्रिक संपन्न होत असताना निशांत यांच्या माध्यमातून दुसरी विकेट हॅट्रिक. युवा उद्योजक विशाल शेठ पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन होत असताना त्याचं सहर्ष स्वागत स्मृती चषकामध्ये. विकेट हॅट्रिक संपन्न झाली. दुसरी विकेट हॅट्रिक.
दिनेश गरद यांच्या माध्यमातून झेल टिपण्यात आला आणि निशात यांच्या नावावर दुसरी विकेट हॅट्रिक राहिली या स्मृती चषकातील आतापर्यंतची. मात्र काय गोलंदाजी आहे, 5 बॉलमध्ये 1च रन आणि विकेट हॅट्रिक. ऋतुज गरद लास्ट बॉल फेस करतील. टीमची टोटल 39 आहे. अजून एक बॉल, इथे विकेटची संधी आहे आणि 4 बॉलवर 4 फलंदाज टिपत असताना ऐतिहासिक कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये. ते निशांत यांनी बीसीसी बेंडखळ ब संघाचे डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हटलं तरी हरकत नाहीये. फक्त 1 रन आणि तब्बल 4 फलंदाज बाद निशांत यांच्या माध्यमातून. विशाल ठाकूर यांनी तो झेल टिपला एक्स्ट्रा कव्हरला. अशा रीतीने पूर्वार्ध संपलाय. 39 धावा टार्गेट असेल या मॅच मध्ये 40 धावांचं. 4 ओव्हरमध्ये 40 धावा चेस करायच्या आहेत बीसीसी बेंडखळ ब संघाला. चला, या सामन्यामध्ये जिंकणारा संघ जयंटमान खारकुबरच्या सोबत पुढचा सामना खेळणार आहे आणि त्यानंतर मात्र मंगेश स्मृती कोंबडभुजे संघ तो थेट सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. आता तो मात्र शेवटचा सामना खेळेल. चला, पुढचे दोनही सामने 3-3 षटकांचे राहतील याची नोंद घ्या. आयोजकांनी आम्हाला आत्ताच माहिती दिली आहे. यानंतरचे दोनही सामने क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल हे मात्र 3-3 षटकांचे राहतील याची नोंद घ्या. चला, लक्ष 40 रन्स आहे 4 ओव्हरमध्ये. आता मात्र चॅलेंजर चिर्ले संघाची गोलंदाजी याच्यावर आता सर्व दारोमदार आहे आणि पहिल्या बॉलवर बघा सराव करत असताना क्लीन बोल्ड केलंय गोलंदाजाने. आता बघूया या मॅच मध्ये काय रणनीती अवलंबली जाईल. कारण मागच्या पहिल्या सामन्यामध्ये 5 ओव्हरमध्ये 54 धावा डिफेंड केल्या होत्या चॅलेंजर चिर्ले संघाने बेंडकळच्या दुसऱ्या संघाविरुद्ध. आता इथे टार्गेट 4 ओव्हरमध्ये 40चं आहे. सलामीवीर लगेच पाठवून द्यायचे बेंडकळ संघ. उत्तरादाला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. ऐकूया पुन्हा एकदा आपण मनोज म्हात्रे सरांचा आवाज. धन्यवाद युवराज माली सर. आपण स्मृती चषक 2026 जय हरवार क्रिकेट क्लब खारकोपरच्या माध्यमातून पाहता पहिला दिवस आणि हा लढत आपण पाहता. एका साईडला चॅलेंजर चिर्ले आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये बीसीसी बेंडकल. येणारे 24 बॉल आणि 40 धावा पूर्ण करायचे आहेत. गोलंदाज दुसऱ्या सत्रामध्ये सार्थक करत आणि स्ट्राईक वरती फलंदाज
तनिष करत आता क्रॉसस्ट्राईकला जुगल करत पहिल्या ओव्हरमधला पहिला बॉल. पहिलाच बॉल आपण पाहू शकाल तळम्या क्षेत्रामध्ये आलाय. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू लाडवे फेकीपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट झाले. एका धावेने बीसीसी बेडकल संघाचं खातं ओपन झाले. आणि या मॅच मध्ये जो जिंकेल तो जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर संघापुढे मात्र पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिथं जर सेमीफायनलचा प्रवास गाठला आज दिवसभरामध्ये मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाडे. आणखी 2 सामने आपल्याला बॅलेन्स आहेत. आणखी पुढले सामने 3-3 षटकांचे होतील. आमच्या आयोजक कमिटीच्या माध्यमातून आम्हाला माहिती दिली जातोय. तर करत पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर जुगलसाठी चेंडू आपण पाहू शकाल ऑफस्टमच्या बराच बाहेर जातोय. सरांचा इशारा वाईट करार. एक्स्ट्रा रन्स येतोय आणि संघाची धावसंख्या दोन्ही आकड्यावरती 40 धाबेचा पल्ला गाठायचा मॅच मध्ये प्रतिशत क्रमांक 10.00 सरासरीने बीसीसी बेडकल संघाला मात्र चालायचं आहे. पुन्हा एकदा सार्थक करत गोळ्याच्या मार्कवर जुगलसाठी हा चेंडू पाहू शकाल मात्र 2 क्षेत्ररक्षक आलेत पण तो जेल बराच लांब आहे आणि पाहता पाहता तिथे दुसरा धाबेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावसंख्या कडवट झाल्यात पूर्ण झाल्यात आणि 2 धाबेच्या मदतीने आता मात्र बीसीसी बेडकल संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती 4 धावसंख्या पाहायला मिळतात. अगोदरच्या मॅच मध्ये गोलंदाजच्या जोरावरती सामना जिंकला होता. हे देखील विसरून चालायचं नाही चॅलेंजर चिरले संघाने. आणि एका साईडला मात्र फलंदाजी देखील च्या जोरावरती सामना जिंकला होता. बीसीसी बेडकल संघाने आताचा चेंडू सार्थक करत आलाय. कॉटन झेल टिपलाय. मोठा बासा झालेला अडकलाय. इथे जल्लोष तर होणारच. जुगलला परतावा लागेल जुगल घरतला खेळाडू कक्षामध्ये. सार्थक घरतने काय प्रयत्न केले आपण पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. तर झेल त्याने स्वतःच्या फॉलो मध्ये कॅरी केला आणि एक मोठा मासा झालेला अडकलाय. नक्कीच या मॅचला ट्विस्ट येईल का मजा येईल का तीच आपल्याला पाहायला मिळेल. प्रयत्न चिरले संघाचा अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिला 55 धावा संख्या देखील डिपेंड केल्या होत्या आपल्या गोलंदाजच्या जोरावरती आणि तो सामना जिंकला होता. हे देखील विसरून चालायचं नाही. भावनेश ठाकूर आलाय. नाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आपण आता बीसीसी बेडकल संघाच्या वतीनं चॅलेंजर चिरले बीसीसी बेडकल दुसऱ्या पहिली दुसरी मॅच आपण पाहता. भावनेश ठाकूर नवीन फलंदाज येतोय. लवकर त्याचा फलंदाज आपण पाहता. गोलंदाज सार्थक करत षटकातील चौथा बॉल. हा चेंडू आपण पाहू शकाल पंचाच्या दृष्टीने लेगस्टमच्या बराच बाहेर जातोय. अभ्यंतर घोषित केला. एक्स्ट्रा रन्स मिळेल. एका धाबीच्या मदतीने आता बीसीसी बेडकल संघाची धावसंख्या तब्बल 1 बाद 5 या आकड्यावरती 1 बाद 5 धावसंख्या स्कोरवरती लागलेत. सार्थक करत एका साईडला भावनेश ठाकूर षटकातील पुढला बॉल. सुंदर बॉल फलंदाजाला फक्त पाहावं लागलं आणि त्याचा तर हा चेंडू डॉट आला कारण स्लोवर पद्धतीचा मारा केला. सार्थक करतकडे चांगल्या प्रकारची गोलंदाजी फेकण्याची क्षमता आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. धावसंख्या त्या स्थितीमध्ये राहिली 1 बाद 5 या आकड्यावरती षटकातील पुढला बॉल. हा चेंडू आपण आणखी एक मात्र यष्टांच्या वरून जातोय आणि भावनेशला फक्त पाहावं लागेल. आणखी एक बॉल डॉट येतोय. धावसंख्या त्या स्थितीमध्ये 5 या आकड्यावरती आणि षटकातील शेवटचा बॉल 5 चेंडूमध्ये 5 धावसंख्या खर्च केल्यात. एक विकेट सफलता प्राप्त केली सार्थक करतने. षटकातील शेवटचा बॉल. हा चेंडू पाहू शकाल मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये आलाय क्षेत्ररक्षक टिपला झेल. आणखी विकेट बीसीसी बेडकल संघाला आणखी एक धक्का मिळेल. आता मात्र एका षटकाच्या अखेरीस आपण पाहिला तर बीसीसी बेडकल संघाची धावसंख्या तब्बल 2 बाद 5 या आकड्यावरती. सामन्याला ट्विस्ट येईल. मी मगाशी चर्चा केली होती या मॅचची पण चॅलेंजर चिरले संघाने अगोदरचा सामना देखील आपल्या गोलंदाजच्या जोरावरती जिंकला होता. हे देखील विसरून चालायचं नाही. सामना मात्र चांगला रंगील. सार्थक गरजचा चांगला षटक आपण पाहिला. फक्त आणि फक्त 5 रन्स त्याने खर्च केलेत आणि 2 विकेट सफलता प्राप्त केली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये युनाइट नंबर 4 चौथ्या क्रमांकाचा फलंदाज निशांत आणि तनिष गरत हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. येणारे 18 बॉल आणि समीकरणाचा विचार केला ना तर 35 धावेची आवश्यकता.
18 बॉल 35 धाबा 18 बॉल मध्ये हवे आहेत त्या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी आपण जर विचार केला तर बीसीसी बेंडकल संघाला वैयक्तिक पहिला सामीन दुसरा गोलंदाज दुसऱ्या सत्रासाठी ऋतुज करत येतोय. ऋतुजने अगोदरच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र सार्थक गरजचा चांगला स्पेल आपण पाहिला तर ऋतुज गरजच्या चक्कातील पहिला बॉल ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय पंचाचं दोन्ही समांतर झाले वाईट करार इशारा दिलाय तर कशी धावसंख्या एकने पुढे जाईल. बीसीसी बेंडकल संघाची धावसंख्या तब्बल 2-6 या आकड्यावरती. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतात तनिष गरत आहे. 6 रन स्कोरबोर्डवरती लागल्यात. पुन्हा एकदा ऋतुज गोलच्या मार्कवर तनिषसाठी पुढला चेंडू फेकेल. सुंदर बॉल हा जवाब चेंडू फिरवला. फलंदाजाला फक्त पाहावं लागलं त्या चेंडूकडे आणि हा चेंडू डॉट येतोय. अगोदरच्या मॅच मध्ये तनिष हवे ठरला होता. टेंबोडे संघापुढे खेळताना फायटिंग करताना तनिषच्या बॅट मधून आपण पाहिला ना चांगले पटके येत होते. त्या फलंदाजाला शांत ठेवतोय ऋतुज. शक्यतील पुढे एकदा पटकन पुढला बॉल फेकण्यासाठी सज्ज तनिषसाठी. हा चेंडू मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झालाय. लॉक आउट मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू मात्र थोडा हातातून निसटला आणि पाहता पाहता दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या तब्बल 2-8 या आकड्यावरती. 2-8 धावसंख्या आपण पाहतात. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना बीसीसी बेडकल या संघाची धावसंख्या 40 धावेचा पल्ला गाठायचा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. गोलंदाज ऋतुज गरत आणि सामोरे फलंदाज तनिष गरत. षटकातील पुढला बॉल हा चेंडू टॅप पद्धतीने केलाय. पुन्हा एकदा पाहू शकाल मात्र क्षेत्ररक्षक येईल मिड विकेटच्या जोडमध्ये आणि चेंडू पकडीपैकी परत एक सिंगल रन झाली. एकच धाव आली. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. 2-9 धावसंख्या स्कोरवरती लागली. ऋतुज गरत देखील येते थांबवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाजाला. तर स्ट्राईक वरती निशांत आलाय बेंडकल संघाच्या वतीनं. एका साईडला ऋतुज. हा चेंडू मात्र फिरवला आणि की मात्र डॉट बॉल आलाय. ऋतुज मात्र इथे चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिला तर 5 धावा आल्या होत्या आणि 2 विकेट देखील सार्थक गरजने प्राप्त केले होते पहिल्या षटकामागे आणि त्यानंतर ऋतुज गरज त्याच्या पावलावरती पाऊल टाकतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. निशांतला मात्र शांत ठेवलाय. ऋतुजच्या षटकातील पुढला बॉल हा चेंडू मात्र फिरवलाय. चेंडू मात्र सीमा रेषा पलीकडे दाडून दिलाय. स्केरलेकच्या डोक्यावरून 6 धावेसाठी षटकार आणि षटकाराच्या मदतीने बीसीसी बेंडकल संघ पोहोचलाय तब्बल 15च्या घरामध्ये. दुसऱ्या षटकातील अंतिमचा बॉल 15 धावसंख्या स्कोरवरती लागलाय. 40 धावेचा पल्ला गाठायचा आहे बीसीसी बेंडकल संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. गोलंदाज ऋतुजगरच्या षटकातील शेवटचा बॉल आणि इथे पाहू शकाल मात्र उंची जास्त झालेली आहे आणि झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि हा टिपला झेल आणखी मोठा झटका बीसीसी बेंडकल संघाला या शेवटच्या चेंडूवरती मिळतोय. निशांतला देखील परतीचा इशारा. 3 विकेट्स गमावलेत आणि संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि मॅच मध्ये आता 25 धाबेची गरज. 12 चेंडू 25 धाबा 25 धाबा 12 बॉल मध्ये हवे आहेत. आता मात्र बीसीसी बेंडकल संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी नेक्स्ट मॅच पुढली मॅच आपल्या भेटीस येईल जहरमान खारकोपर आणि या मॅच मध्ये जो जिंकेल तो सलामीवीर तनिष गरत मात्र अद्याप मैदानाच्या आतमध्ये आहे. अगोदरच्या मॅच मध्ये त्याने चांगलं खेळ केलं होतं. तर तनिषला हवे ठरावा लागेल. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती बेंडकल संघाच्या वतीने विनीत करत आलाय. 12 बॉल 25 ची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. वैयक्तिक पहिलं सामीन तिसरं गोलंदाज प्रथमेश मडवी येतोय. चॅलेंजर चिरले संघाच्या वतीने गोलंदाज 12 चेंडू 25 धावा 12 बॉल 25 धावा 25 धावा 12 बॉल मध्ये हवे आहेत. समीकरणाचा विचार केला या मॅचचा तर बीसीसी बेंडकल संघाला जिंकण्यासाठी प्रथमेश मडवी एका साईडला मात्र फलंदाज तनिष गरज. मॅचला मात्र रंगत येईल. आपण पाहतात प्रथमेश मडवी तनिष गरज. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने मात्र इथे
उचलण्यात आलाय आणि ते पाहता पाहता एक सिंगल रन्स मिळेल. पंचाचा इशारा सरांचा आमच्यापर्यंत लेग बायचा येतोय. एका धावेने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. तब्बल 3 बाद बीसीसी बेंडकर संघ दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना 40 धाबेचा पल्ला गाठायचाय. अगोदरच्या मॅचमध्ये चॅलेंजर चिरलेले संघाने देखील 55 धावसंख्या 5 षटकामध्ये डिफेंड केल्या होत्या. तो सामना जिंकला होता. ते देखील या मॅचला मजा येईल. पुढला बॉल विनीतसाठी हा चेंडू फिरवलाय आणि पाहता पाहता हा चेंडू डॉट जातोय. असे जर डॉट बॉल आले ना तर सामन्याला मजा येईल. कारण आता समीकरण उरलाय येणारे 10 बॉल आणि 24 धाबा. 10 चेंडू 24 धाबा. 24 धाबा 10 आपण पाहिलं तर चेंडूमध्ये हवे आहेत. स्ट्राईकवरती विनीत घरत हा फलंदाज आपण पाहता. एका साईडला प्रथमेश मडवी. षटकातील पुढला बॉल आणि की बॉल डॉट येतोय. आता मात्र सामना स्पेशल वाईज इथे दडपण दडपण दिलं जातोय चॅलेंजर चिरले संघाच्या वतीनं. कारण आता या मॅच मध्ये येणारे बॉल उरलेत 9 चेंडू आणि 24 धाबा. मी मगाशी चर्चा केली होती या मॅच बद्दल. चॅलेंजर चिरले संघाबद्दल मी चर्चा केली होती. षटकातील पुढला बॉल हा चेंडू स्टेट पद्धतीने पटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत नक्कीच आम्हाला पंच तिथे इशारा देतील. शैलेजी चव्हाण सर आणि आम्हाला इशारा देतील. चला चौकार आलाय. विनीत घरतच्या बॅटमधून हा चौकार आलाय. संघाची धावसंख्या 4 पुढे 20 धाबा झाल्यात. अद्याप 20 धाबा आहेत. अर्धा पल्ला गाठलाय. अद्याप अर्धा पल्ला गाठायचा आहे बीसीसी बेंडकल संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 8 चेंडू 20 धाबा हवे आहेत या मॅच मध्ये. आता समीकरण उरलंय 8 बॉल 20 रनची गरज. विनीत घरतच्या बॅटमधून एक चौकार आलाय. प्रथमेश मडवी हा षटक टर्निंग असेल या मॅचचा. षटकातील कुठला बॉल हा चेंडू मात्र पाहू शकाल लॉंग ऑनच्या रिझन मध्ये कार्पेटचा साहेब पटका सजवलाय. क्षेत्ररक्षक मात्र थोडा आता मात्र चेंडू निसटला होता. एकच सिंगल रन्स मिळाली. आता येणारे शेवटचे बॉल 7 चेंडू आणि 19 धाबा. 7 चेंडू 19 धाबा हव्या त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. जयहरमान कारकोपर संघ वाट पाहतोय. कोणता संघ आमच्या समित पुढल्या मॅच मध्ये क्वार्टर फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू 19 धाबा. तनिष घरत आलाय स्ट्राईक वरती. शेवटचा बॉल हा चेंडू डॉट आलाय. आता सामना गरम झालाय. कारण आता येणारे बॉल उरलेत फक्त आणि फक्त 6 चेंडू आणि 19 धाबा. 6 चेंडू 19 धाबा हव्या आहेत. आता सामना कडक झालाय. मी मगाशी चर्चा केली होती. चॅलेंजर नेहमी चॅलेंज देत असतात आणि चॅलेंजर चिरले संघ देखील नेहमी चॅलेंज करत असतो. आणि आपल्याला आता बेंडकर संघापुढे चॅलेंज करताना पाहायला मिळतोय. सहा चेंडू 19 धाबा हव्यात या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. मैदानामध्ये पाण्याची मागणी. बीसीसी बेंडकाल संघाचे जर या इनिंगचा जर विचार केला आमचे पुढे लेखक आम्हाला माहिती देतात रोहितजी म्हात्रे की 8 चेंडू डॉट खेळलेत आणि 3 विकेट आणखी 3 विकेट. 11 चेंडू डॉट गेलेत. याचा देखील आपण कॅल्सी करताना आम्हाला रोहितजी म्हात्रे आम्हाला उत्कृष्ट गुणलेखक याच गावातील खारकोपर गावातील आम्हाला माहिती देताना आपण पाहता. तर येणारे 6 बॉल आणि 19 धाबा. सामना कठीण बनलाय. कठीण बनवून द्या. कठीण परिस्थितीला मात्र मात करायला शिका. जर या मॅच मध्ये पुनरागमन करायचं आहे तर आपल्याला मात्र धाडस करावा लागेल. धाडस केल्याने मात्र यश मिळतो. आता यश मिळेल का बेंडकल संघाला. शेवटचा षटक आणि पहिला बॉल. आयुषचा पहिला बॉल. विनीत घरतने मात्र लॉंग ऑनच्या रिजन मध्ये 1 बॉल सीमा रेषा पलीकडे दाडून दिलाय. 4 धाब्यांसाठी चौकार. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 15 धाबा. आयुष मडवीवरती विश्वास दाखवलाय चॅलेंजर चिरले संघाने आणि एका साईडला स्ट्राईक वरती विनीत घरत बीसीसी बेंडकर संघाचा. 5 चेंडू 15 धाबा. 15 धाबा 5 बॉल मध्ये अभ्यात या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. गरम वातावरण पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढला बॉल हा देखील पटका
एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये निवडलाय. क्षेत्ररक्षक येईपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल रन्स. आता मात्र समीकरण पुन्हा बदललं. येणारे 4 बॉल आणि 14 धावा. 4 चेंडू 14 धावा, 14 धावा 4 बॉल मध्ये हवे आहेत बीसीसी बेंडकल संघाला जिंकण्यासाठी. मी मगाशी चर्चा केली होती या मॅच बद्दल. जरी 40 धावा असल्या तरी शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना येऊ शकेल. 4 बॉल 14 धावा. आयुष मडवी पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर. काय घडलं? हा चेंडू मात्र पंचांचा इशारा लेग स्टंपच्या बराच बाहेर जातोय. अवंतर घोषित केला. एक्स्ट्रा रन्स मिळेल. आता 4 चेंडू आणि 13 धावा. 4 बॉल 13 धावा हव्यात या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बीसीसी बेंडकल संघाला. उरण तालुक्यातील दोन्ही संघ आमने सामने आज खारकोपरच्या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतात. दांडी उडवली आयुष मडवीने. तनिष गरजला देखील काढून दिला खेळाडू कक्षामध्ये. चौथा झटका मिळेल तो बीसीसी बेंडकल संघाला. तर 3-13 कुणाचे वाचतील? कारण 3 बॉल 13 धावा हव्या आहेत. तर करावंच लागतील, बनवाव्याच लागतील. त्या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल क्रिकेट आहे, बराच काय आपल्याला सांगून जातो. तर 3 बॉल 13 ची गरज राहिली मॅच मध्ये जिंकण्यासाठी बीसीसी बेंडकल संघाला. नवीन फलंदाज विशाल ठाकूर विश्वास दाखवेल का आपल्या संघावरती? एका साईडला आयुष मडवी हे प्रयत्न करतोय चॅलेंजर चिरले संघासाठी. आपण पाहिलं तर 19 धाबेची गरज होती. तर 3 बॉल 13 ची गरज राहिली. विशाल ठाकूर नवीन फलंदाज. एका साईडला आयुष मडवी. 3 बॉल 13 रन्स. हा चेंडू पाहू शकाल मात्र मिडविकेटच्या रिझन मध्ये पटका निवडलाय. एकच धावा. आता 2 चेंडू आणि 2 मोठे पटके लगवावे लागतील. कारण 12 धावा 2 षटकात टोकावे लागतील तरच हा सामना मात्र आता बीसीसी बेंडकल संघ जिंकू शकेल. अगोदरचा सामना मी मगाशी चर्चा केली होती की चॅलेंजर चिरले संघाने गोलंदाजच्या जोरावरती तो सामना जिंकला होता. रोहित आणि युवराज माली सर. आणि आता देखील तो चॅलेंज मी नेहमी म्हणत असतो की चॅलेंजर नेहमी चॅलेंज देत असतात. आणि आता 2 चेंडू 12 धावा. चॅलेंजला मात्र सामोरे जावं लागेल आता विनीत घरतला. आयुष मडवी गोलाच्या मार्कवर. चक्रातील पुढला बॉल. हा चेंडू फिरवला. आता मात्र हा सामना नक्कीच चॅलेंजर चिरले संघाच्या वाट्याला चाललाय. कारण 1 बॉल आणि 12 धावेची गरज. मॅच झाली आपण पाहिलं तर नक्कीच अगोदर देखील चॅलेंजर चिरले संघाने बेंडकाल बीसीसी संघाला परास्त केला होता. आणखी एक बेंडकाल संघाला परास्त केलाय. 2 संघाला परास्त करून मात्र आता क्वार्टर फायनलच्या दिशेने पोहोचतोय तो चॅलेंजर चिरले संघ. लाजवाब गुड परफॉर्मन्स आपण पाहिला तर चॅलेंजर चिरले संघाचं सार्थ गरजचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो आम्हाला आमचे गुणलेखक रोहितजी मात्रे माहिती देतील. त्याला या कर्णधार टॉस करण्यासाठी क्वार्टर फायनलची मॅच जय हनुमान खारकोपर आणि त्याच्या केसमध्ये चॅलेंजर चिरले